या 15 नंबरच्या प्रभागाचे उमेदवार आपले सर्वांचे लाडके आमचे पाटील, त्याचबरोबर दुसऱ्या उमेदवार घोरपडे आणि तिसऱ्या उमेदवार पवार या कार्यालयाच्या यांच्या उद्घाटनासाठी खास करून उपस्थित असलेल्या आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिताताई घोरपडे, ज्यांनी मगाशीच मार्गदर्शन केलं ते आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, माझे सहकारी बाळा घोरपडे, त्याचबरोबर आमच्या अध्यक्षा पवारताई, नरारी पाटील, आमचे बाळू पाटील, कृषी उत्पन्नाचे संचालक हिंदूराव, ज्यांचा आत्ताच प्रवेश केला त्या वाडीकरताई, त्याचबरोबर प्रमिलाताई, माजी उपनगराध्यक्षा घोरपडेताई, आमच्या सगळ्यात उपस्थित असलेल्या भगिनी, त्याचबरोबर आपल्या अध्यक्षा जाधवताई, आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व या भागातील नागरिक, माझ्या भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे कार्यालयाचं उद्घाटन आज झालं, पण तुम्हाला सगळ्यांना कल्पना असायला पाहिजे हा भाग दलदलीचा भाग होता. या प्रभागातली परिस्थिती अशी होती, माझ्याबरोबर प्रत्येक वेळेला नरहरी पाटील असायचे. त्यांचा प्रभाग येत नव्हता, पण या प्रभागामध्ये सुद्धा मी कात्रपमध्ये आल्यानंतर नरहरी पाटील, बाळा घोरपडे ही सगळी मंडळी माझ्याबरोबर असायची. त्या टायमाला आम्हाला सुद्धा चालता येत नव्हता. अशा प्रकारची परिस्थिती या सगळ्या वार्डांच्यातली होती. पण या वार्डातली दयनीय अवस्था होती. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणातला निधी घेतला आणि आज या वार्डामध्ये कुठलाही रस्ता शिल्लक राहिलेला नाही. जेवढा निधी आपण घेतलाय तो या भागामध्ये सगळ्यात जास्त निधी आपण दिला आणि त्यामध्ये एक सगळ्यात चांगला वार्ड जर झाला असेल तर तो आता या भागातला झाला. विकासाची दृष्टी खऱ्या अर्थाने असायला हवी. बदलापूर शहर बदलतंय. आपला कात्रपचा मुख्य रस्ता जो आहे तोही तुम्हाला सगळ्यांना कल्पना होती. कठीण अवस्था होती. ज्या ज्या सोसायट्यांच्या जात होतो त्या टायमाला लोक सांगायची, साहेब काही करा पण खड्डे भरा. खड्डे भरायची गरज ठेवली नाही. कायम स्वरूपी आपण रस्ता तयार केला. आता लोक सांगतात, साहेब गाड्या खूप फास्ट जातात, आता स्पीड ब्रेकर टाका. खड्डे गेले, स्पीड ब्रेकर आले. ही एवढ्या चांगल्या प्रगतीची दिशा तुमच्या भागामध्ये रस्त्यांच्या बाबतीमध्ये केली. खरं म्हणजे काही ठिकाणी कोणीतरी सांगितलं मला याच वार्डामध्ये की आम्हाला कोणीतरी दुसऱ्या अमक्या तत्क्याने निधी दिला. त्यांनी येऊन कधीही सांगावा, कात्रप विभागामध्ये कोणीही निधी दिला नाही. जेवढा निधी दिला असेल तो केवळ या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्या मार्फत त्यांना पत्र झाल्यामुळे दिला गेलाय. यात कोणाचाही नाही, अधिकार नाही आणि बोलण्याचाही अधिकार त्यांना नाही. माझ्या नागरिकांना सगळ्यांना, या सोसायटीतल्या सगळ्यांना कल्पना येते. मग अशी कोणीतरी सांगितलं की उमेदवार बाहेरचा आहे, त्याला माहिती तिचा जन्म इथंच झालाय, तिचा आडनाव पूर्वीचं मांजरे, बरोबर ना. आता पवार त्या पण इथल्याच आहे, ते काही बाहेरून आलं नाही. पण यांना कळत कसं नाही अजून. या बदलापूरची लोकसंख्या मी ज्यावेळेला आमदार झालो त्या टायमाला 50-55 हजार होती. नगरपालिका आपली झाली ती ब वर्ग होती. आपल्या गावांची लोकसंख्या किती होती याचा कधी आपण विचार केलाय का? आज बदलापूरची लोकसंख्या 5 लाखापेक्षा जास्त झालेली. आज जर त्या बाहेरच्या लोकांनी ठरवलं का आम्ही बाहेरून आलो, आम्ही तुमच्या बरोबर का, तर यांची फळता बहुत थोडी होईल. आम्ही सगळ्यांचा हाच विचार करतोय. जो माणूस बदलापूरला आलाय त्याला सुविधा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या शहराचा विकास होतोय, आमच्या शहराला दिशा मिळते आणि शहरामध्ये येणारा प्रत्येक माणूस त्या जागेवर त्यांचा सगळ्यांचा हक्क आहे. त्यामुळे कोणी जर अशा प्रकारचं बोलत असेल तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायला हे सगळे टावर उभे आहेत.
हे निश्चितपणे आपल्या बरोबर राहतील आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर जिव्हाळ्याचे संबंध ठेवा. तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही एवढा विश्वास या भागाचा मला. विधानसभेला एकदा नाही 500 वेळेला कात्रज विभाग हा सगळ्यात मला प्लस मधला राहिलेला आहे. 2004 साली सुद्धा 2009ला 2014ला 2019ला आणि आताच्या वेळेला तर एकदम विक्रमी मतदान या भागातून झालं. एक लोकांचा विश्वास संपादन करायला खऱ्या अर्थाने विकास करायला लागतो. जनतेच्या बरोबर जिव्हाळ्याचे संबंध ठेवायला लागतात. ते संबंध तुमच्या आमच्या माध्यमातून जमलेत आणि त्याचा खरा फायदा आज या वार्डाची प्रगती होण्याच्या दृष्टीने झालेला आहे. आज सगळ्यात जास्त जर बदलापूर शहरातला डेव्हलप भागात असेल तो हा कात्रज भाग आहे. मग या कात्रज भागाला जर दिशा द्यायची असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की जर आमच्या बदलापूरचा हा भाग सगळ्यात डेव्हलप आहे तर त्याला सुविधा त्या पद्धतीने दिल्या पाहिजे. तुमच्या बाजूलाच आता मेट्रो स्टेशन होते. आपली मेट्रो मंजूर झाली. मी एकदा कधीतरी पत्रकारांना सांगितलं का आपली मेट्रो मंजूर झाली. बातम्या आल्या. वरवलीवरून एक बातम्या अशी आली, मेट्रो जर आली तर मी आत्महत्या करीन. आता वरवलीला मला न्यायचीच नव्हती, आत्महत्या करायची गरजच नव्हती. पण टेंडर निघालं मेट्रोचं बदलापूरच्या. कांजूरमार्ग, ऐरोली, सेलपाटा, काटई, अंबरनाथ, बदलापूर अशा प्रकारची आपली मेट्रो 39 किलोमीटरची मंजूर झाली. त्याच्या निविदा निघाल्या. मंजूर झाल्या, निविदा निघाल्या आणि त्याचे स्वागताचे बोर्ड कुठं लावले तर हे आम्ही केलं. शेळूला बोर्ड लावले रायगड जिल्ह्यामध्ये. बदलापूरला आत्महत्या करणार होते आणि बोर्ड लावायला शेळूला गेले. खरं म्हणजे कोणाच्या बापाला बाप का बोलता? जे आहे वस्तुस्थिती कबूल करा. आपली पोच किती, कोणासाठी बोलता? कारण ही मेट्रो आणणं हे तुमचं काम नाही. त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद पाहिजे होता. तो बदलापूरकरांना मिळालेला आहे आणि बदलापूरसाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढा निधी दिलाय तेवढा आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर कोणी दिलेला नाही. ते देवेंद्र फडणवीस फक्त एकच मुख्यमंत्री आहे. आणि मी सांगतो असं नाही, सगळ्या मंडळींना माहिती आहे. मागच्या 5 वर्षामध्ये सर्वात पहिली सुरुवात सिमेंट कॉन्क्रीटची झाली ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निधीपासून सुरुवात झाली. MMRDA बदलापूरसाठी झुकतं माप दिलं सगळ्यात जास्त. आणि बदलापूरला डांबरमुक्त करण्याचं जे मनातलं स्वप्न तुमच्या आमच्या आहे ते पूर्ण होत आलंय. जवळजवळ 90-95% पेक्षा माझं तर मते 98% सिमेंट कॉन्क्रीटचं झाले. आणि आता काही नगरोत्थानच्या माध्यमातून कामं आणली जातात. रस्ता पहिला आम्ही केलाय ना त्याच्यावरच बिल काढलं जाते. याची चौकशी होणार आहे, काळजी करू नका. नगराध्यक्ष बसल्या बसल्या आम्ही तेच उद्योग करणार आहे. कुठं कामं आणि कुठं पैसे याचा ताळमेळ अजून कुठं लागणार नाही. या नगरपालिकेच्या चौकशा अशा पद्धतीने लागतील की पळता भूल थोडी होईल आणि बदलापूरकर सांगतील आम्ही आता सुटलो. तुम्ही सर्वसामान्य माणसात. माझा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाल्यावर तुम्हाला एक विश्वास देतोय. ज्यावेळेला तुम्हाला नगरपालिकेच्या कराचे बिल येतंय त्या टायमाला तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये निदान 2-3 दिवस चर्चा होते की हे एवढं बिल भरायला आपल्याला अडचण होते घरपट्टीचं. त्या टायमाला तुम्ही ठरवता की आपल्या 2-3 महिन्याच्या बजेटमध्ये आपण काटकसर करू पण घरपट्टी आधी भरू. हा पैसा जातो कुठं याचा कधी विचार केलाच नाही. कारण हा बदलापूरमध्ये राहणारा वर्ग हा टाटा बिर्ला नाहीये, पैशावाला नाहीये, मध्यमवर्गीय आमची माणसं आहे. कोणी नोकरी करतोय, कोणी रोजगाराच्या माध्यमातून काम करतोय. अशा वेगवेगळ्या राहणाऱ्या माणसांना, परिवारांना हा टॅक्स खूप महाग पडतोय. माझी नगराध्यक्षांना सूचना राहील, रुचिता ताई नगराध्यक्ष झाल्यानंतर राजन शेठ आपण एक ठराव मांडा. मला तर तुम्हीच मांडला तर तो चांगला होईल प्रभावी. या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली 50% घरपट्टी माफ केली जाईल अशा प्रकारचं तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये आणि तो आम्ही सगळ्यांनी खात्रीने तुम्हाला सांगतो. नगराध्यक्ष आपला होणारच त्यामध्ये शंका नाही. पण माझ्या नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. माझ्या नागरिकांसाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. केवळ ठेकेदारीसाठी नगरपालिका चालणार नाही. ही नगरपालिका चालेल
तर शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आपण चांगला विचार करू. आरोग्याचा प्रश्न आहे, आपण ग्रामीण रुग्णालय इथं घेतलंय, त्याच्यामध्ये अजून आपल्याला तेवढं होत नाही काम. नवीन आपण एक या भागामध्ये 200 बेडचं एक हॉस्पिटल घेतलंय आणि त्याची जागा आता ताब्यात मिळाली, त्याच्यात टेंडर काढलं जाईल. बदलापूरला एक सुसज्ज असं 200 बेडचं हॉस्पिटल होईल आणि नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने पण एक खूप चांगला उपयोग होईल. तेवढ्यावर थांबणार नाही आपण. केंद्र सरकारकडून अजून एक महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र असावं, एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल असावं, अशा प्रकारचा मागणीचा पाठपुरावाचं माझं काम चालू आहे. मला विश्वास आहे की महिलांसाठी स्वतंत्र जर मिळालं तर त्याच्यात अत्याधुनिक पद्धतीचं हॉस्पिटल केवळ महिलांसाठी करण्याचा माझा मनोत आहे. तो पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी मी कधी करतो. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला खूप काय ज्या गोष्टी करायच्या आहेत, पण सगळ्यात महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न माझ्या बदलापूरचा पाण्याचा आहे. 5 वर्षापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री, आताचे मुख्यमंत्री असताना योजना आपली मंजूर केली. योजना मंजूर झाली आणि टेंडर काढायच्या टायमाला आचारसंहिता लागली. योजना थांबून राहिली. 5 वर्ष बदलापूरकरांना पाण्यापासून वंचित ठेवलंय. मग त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का? का झाली नाही पाण्याची योजना? 5 वर्षापूर्वी मंजूर होऊन सुद्धा तुम्ही त्याचा निविदा काढल्या नाही. आता ती राज्याचे मुख्यमंत्री ज्या दिवशी बदलापूरला आले होते त्या दिवशी त्यांनी मान्य केलं आणि आपली नवी योजना सुद्धा मंजूर झाली. त्याचा निविदा आता आपण काढतोय आणि बदलापूरकरांना पाण्याचा दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय. किती दिवस आम्ही टँकरने पाणी पिणार? आम्हाला कुठेतरी हा विचार केला पाहिजे. सर्वसामान्य भगिनींना पाण्यासाठी वणवण फिरायला लागू नये यासाठी आपल्याला काही चांगले प्रयत्न करण्याची गरज आहे. असे अनेक प्रकल्प मोठे मोठे आपण घेतोय आणि त्या प्रकल्पांना दिशा खरी देण्यासाठी तुम्हाला विनंती आहे, ही नगरपालिका आपल्या हातामध्ये असायला हवी. नाट्यगृहाचं आपल्या बाजूला घेतलं होतं, 14.5 कोटी रुपये दिले होते. यांनी ठराव करून दिला नाही. आपल्याला परत ते पैसे करावे लागले आणि आपलं नाट्यगृह थांबून गेलं. नगराध्यक्ष झाल्यावर कात्रप परिसरामध्ये जागा ताबडतोब हातात घेतली जाईल आणि नाट्यगृह त्या ठिकाणी उभारला जाईल. त्याला लागणारा निधी राज्य सरकारकडून दिला जाईल. केवळ नाट्यगृह नाही, एखादं चांगलं मनोरंजन केंद्र, सर्वसामान्य जनतेला तिथं कार्यक्रमासाठी काही संधी मिळावी यासाठी चांगल्या सुविधा एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. एमएससीबीचा प्रश्न खूप गंभीर आहे. एमएससीबीचे बरेचसे प्रश्न आहेत, पण त्यांना लोड सँक्शन कमी आहे. आपण प्रयत्न करून मुख्यमंत्र्यांच्याकडून वाढून घेतला, पण त्यांच्याकडे दुसरी मागणी केली आपण. एमएससीबीला लोड जर त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर आम्हाला टाटाचा सप्लाय द्या. देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदलापूर एकमेव शहर निवडलं आणि टाटाचा सप्लाय आपल्याला मंजूर केला. कात्रपच्या परिसरामध्ये आपण त्याचं स्विचिंगला जागा मागितली, त्या जागेवर ते काम सुरू करतोय आणि टाटाचा सप्लाय आपल्या बदलापूरला आला तर कधी वीज जाणार नाही आणि ती ज्या या दराने त्याच दराने एमएससीबीच सप्लाय करणार आहे. लोड पाहिजे तेवढा टाटा देईल आणि बदलापूरकरांना कधी लोड शेडिंगला लागू नये हा महत्वाचा ऐतिहासिक निर्णय बदलापूर शहरासाठी होणार आहे. एक चांगल्या विचारातून काही गोष्टी केल्या पाहिजेत. काय परिस्थिती आहे नगरपालिकेची? 5 ठेकेदार आहेत. 5 ठेकेदारांच्यामुळे बदलापूरला धुवून खाण्याचं काम केलंय. त्यांची नावं एक दिवस जाहीर सभेमध्ये मी तुम्हाला सांगेल. 5च्या नंतर 6वा ठेकेदार आहेत ना, ते टक्केवारीचे आहेत, पण या 5 लुटारूंचे आहेत. या 5 एजन्सींची चौकशी लावण्याचं काम आपल्या हातात आपण घेतलेलं आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय मही स्वस्त बसणार नाही. फक्त एकच आहे, तुमच्या पैशाचा दुरुपयोग कोणी करत असेल तर त्याला माफ केलं जाणार नाही. आणि यासाठी तुम्ही रुचिता घोरपडे यांना बहुमत नाही, मला जे 37,000चा लीड मिळाला होता त्याच्यात वाढीव किती देता तर मला खऱ्या अर्थाने आनंद वाटेल. तेवढा लीड तुम्ही मला द्यावा. आणि त्याला तुम्हालाही दुसरी कल्पना आहे की माझ्या विरोधात ज्यांना मतं पडली होती ते सुभाष पवार हे आता आपल्या पक्षामध्ये सामील झाले. त्यामुळे त्यांची मतं इथे जी पडली होती त्यामध्ये काही यांची मतं इथे सोडली, ती सगळी बाजूला जाऊ द्या. 50,000च्या खाली आपली नगराध्यक्ष झाली नाही पाहिजे असा जंग बांधा. 100% तुम्हाला यश येईल. कार्यकर्त्यांना विनंती आहे, 8 ते 10 दिवस तुमच्या हातामध्ये आहे. या सगळ्या 8-10 दिवसामध्ये पायाला भिंगरी बांधून तुम्ही प्रत्येक मतदाराचं
विनंती करा, त्यांना पटवून द्या की विकासाचं मॉडेल आमच्याकडून होतंय, विकासाच्या माध्यमातून आम्ही कामं करतोय आणि विकासाला दिशा खऱ्या अर्थाने आम्ही देतोय, मुख्यमंत्री देतात. या राज्याचं नेतृत्व खऱ्या अर्थाने विकासाभिमुख आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आज तुम्हाला कल्पना आहे, देशात नाही जगामध्ये सगळ्यात चांगलं नेतृत्व असेल तर ते मोदी साहेबांच्या रूपाने भारताला मिळालेलं आहे. आणि मग बिहारचा रिझल्ट पाहिला तुम्ही, सगळे एकत्र झाले होते, भुईसपाट झाले, वन साईड भाजप आपल्याला मिळाली, सत्ता मिळाली. महाराष्ट्रात तेच घडलं. देशभर भाजपचा एक घोडदौडीचा कार्यक्रम सुरू आहे. आता पुन्हा आपल्याला बदलापूरमध्ये सुद्धा तीच घोडदौड कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचे. या घोडदौडीमध्ये आपण सगळ्यांनी सामील होऊन एक नंबरचं मत पहिल्या मशीनला, एक नंबरला नाव असेल आपल्या कमळ निशाणी रुचिता घोरपडे, त्याच्यानंतर अ, ब आणि क अशी 3 कमळ ती आणि अध्यक्षपदाचा एक, अशी 4 कमळ निशाण्या. या निशाण्यावर आपण सगळ्यांनी 4ही मतं देऊन खऱ्या अर्थाने या भागाच्या विकासाला दिशा द्या, अशा प्रकारची तुम्हाला मनापासून विनंती करतो. कुठल्याही मतामध्ये खात्री केल्याशिवाय 4ही मतं पडलेत का हे पाहिल्याशिवाय कोणीही त्या मशीनपासून हलू नका. फक्त मतदारांना हे समजवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा. कारण जर उमेदवार आपल्याकडे कदाचित इथले वाढले असले तर मला ते इथं 2 मशिनी लागतील, पण सिनियरिटीप्रमाणे तुमची नावं असतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक मतदान करावं लागेल. आपण सगळ्यांनी कमळ निशाणी फक्त शोधा आणि आपल्याला चांगल्या प्रकारचा विकासाचा एक चांगला मार्ग आम्हाला द्या, हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.